नमस्कार शेतकरी मंडळी, मी आपला मित्र दादासाहेब डेपले योगेश्वर कृषी युट्यूब चॅनल मध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहे सोलार ट्रॅप विषयी। सोलार ट्रॅप म्हणजे तुम्ही बघितलेलं असेल, घरावर आपण नाही का घरामध्ये लाईट लागण्यासाठी आजकाल मार्केटमध्ये सौर गोर योजना आलेली आहे, त्यासोबत शेतामध्ये नाही का सोलार पंपाची योजना आलेली आहे। पण तुम्ही कधी विचार केला का, जे आपण शेतामध्ये फवारणी घेत असतो पिकावर, भाजीपालावर, अद्रक, मक्का याच्यावर आपण ज्या फवारणी घेत असतो, कशासाठी की कीटकनाशकाचा वापर त्याच्यावर जास्त अटॅक झाला नाही पाहिजे, त्या सिस्टम मध्ये आज मार्केटमध्ये सोलार ट्रॅप हा ऍग्रिकल्चर रिलेटेड म्हणजे हे जे कीटकनाशक आपल्या पिकावर अटॅक करत असतात ना, हा त्याला कंट्रोल करायचं काम करत असतो। हे पूर्णतः सोलारवर बघितलंय तुम्ही, वरून बघू शकतात याला सोलार पॅनल लावलेला आहे, त्याच्यासोबत थोडंसं पाणी टाकलेलं आहे। हे दिवसा जो सूर्य असतो आपला, सूर्यापासून एनर्जी स्टोअर करत असतो। आणि याच्यामध्ये जर तुम्हाला म्हटलं मी लाईट लागतो, हे बघा याच्या खाली स्विच दिलेलं आहे, ते स्विच जर दाबलं तर अशा पद्धतीनं रात्रीचे लाईट ते ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकली सुरू होत असतात, त्याच्यामुळे कीटकांचा तिथं अट्रॅक्ट होऊन। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा पिवळा कलर आहे, येलो कलरकडे जास्त कीटकनाशक अट्रॅक्ट होत असतात, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता त्याचा पण याला खूप जास्त फायदा आहे। येलो कलर दिलेला आहे आणि जे लाईटचं म्हणलं तुम्हाला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने रात्रीच्या वेळेस लापूक झपूक करून नाही का कीटकांना अट्रॅक्ट करत असतो। आणि त्यावेळेस आपल्या शेतावरच्या जे भाजीपालावर्गीय जे पीक आहे किंवा अद्रक असेल, मक्का असेल किंवा आपले जे कपाशी असेल, याच्यावर जे कीटकनाशकाचा रात्रीच्या वेळेस आपण म्हणत असतो आमुष्याला जास्त अंडे वगैरे घालतात, तर ते कंट्रोल करायचं काम हे सोलार करत असतं। तर एकंदरीत सांगायचं झालं तर ऑर्गॅनिक मध्ये बी बघा झालं तर याचा खूप जास्त फायदा आहे, कारण ऑर्गॅनिक मध्ये नाही का आपल्याला केमिकलच्या फवारणी घ्यावा लागत नाही। तर हा पूर्णतः सोलारवर आहे, आपली जी एनर्जी आहे पर्यावरणावर आहे, पर्यावरण अनुकूल आहे, त्यासोबत याच्यापासून प्रदूषण सुद्धा होत नाही। जे आपण रासायनिक खताचा वापर करतो, आपली जमीन प्रदूषण म्हणजे जमिनीची नापिकतेकडे जमीन जात असते, तर ती पण इथं अडचण येणार नाही, कारण हे पूर्णतः आपलं नैसर्गिक आहे। जी एनर्जी जे सूर्यप्रकाश असतो त्याच्यापासून एनर्जी स्टोअर करणे, त्यासोबत रात्रीचे आपण जे तुम्हाला म्हटलं मी आता मगाशी जे म्हटलं आमुष्याचं, त्यावेळेस पण एकदम चांगल्या पद्धतीनं कंट्रोल देत असतं। त्यासोबत जेव्हा उजाड असतो, दिवस असतो, त्यावेळेस पण याचा खूप चांगल्या पद्धतीनं हे कीटकांना अट्रॅक्ट करून याच्यामध्ये ते पाडत असतात। आणि सांगायची गोष्ट झाली तर एकदम म्हणजे तुम्हाला फवारणीचा खर्च होणार नाही, त्यासोबत तुमच्या जमिनी सुपीकता राहील, त्यासोबत तुमच्या शेतामध्ये प्रदूषण होणार नाही। आणि जे की आपण जे मार्केटमध्ये आज पेस्टिसाइड वगैरे ह्या जे फवारण्यासाठी आज आपण खूप जास्त खर्च करतोय, त्याच्यासाठी एकदम अनुकूल आहे, म्हणजे तुमच्या फवारण्या कमी होतील आणि तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीनं उत्पन्नामध्ये वाढ करून द्यायचं काम हे सोलार ट्रॅप करू शकतो। तर शेतकऱ्यांना फक्त एवढीच विनंती आहे, ज्या पण वेळेस तुम्ही काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असाल तर अभ्यास करून नेमकं मार्केटमध्ये काय चालतं त्या गोष्टी पण बघणं गरजेचं आहे। आज सोलार ट्रॅप आलेला आहे, हे मला वाटत नाही समजा जास्त काही शेतकरी याच्यापर्यंत गेलेले, पण खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आलेले आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने हे काम करत असतं। अशाच पद्धतीनं नवीन व्हिडिओ आणि नवीन ॲग्रिकल्चरमध्ये जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करू शकता, सबस्क्राईब करू शकता, आणि आमचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। चला, धन्यवाद शेतकरी मंडळी।